पक्षीनी जाई तिला ना भेटाय काया पक्षीनी जाई तिला ना भेटाय आज घाया पक्षीनी जाई तिला ना भेटाय आज घाया पक्षीनी जाई तिला ना भेटाय ए आई वर्मच ओळखायचे ना ते आई वडील रूपी वर्म ओळखावं आई वडिलाची सेवा करावी आज आमची इंदू आई आज आमच्यातून गेली ना आईचं वर्णन मोठंच आहे गड्या आई इतकी मोठी ना ए आई तुझ्यासारखं जगतामध्ये या जगतामध्ये मोठं कोणीच नाही इंदू आई तुझ्याबद्दल शब्द लिहून इथपर्यंत आलोय तू इतकी मोठी ना तुझ्या इतकं आम्ही आज वर्ष झालं आज आम्ही दोघंही भावंड या जगतामध्ये फिरून आलो पण तुझ्या इतकं नाही मोठे कोणी किती मोठी आहेस ग तू माय किती मोठी आहेस तुझ्या इतकं मोठं नाहीच कोणी आई मोठीच आहे ना तुझ्याबद्दल शब्द लिहिलेत गाय मी ऐक या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते अग सर्व संपूर्ण भक्त राहते तुझीच गणाते या केविलवाण्या दोनही बाळांची ती आई तुझ्या वाचूनच वाट वळते पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना त्यालाच कळते असं ऐकलंय काय आम्ही बेटा गुंडा हो या अगर मवाली अरे माँ तो अपने आंचल में छुपा लेते है अरे माँ तो भिकारी हो या होत बायत माँ तो माँ होते एका लेकीच्या जीवनामध्ये माय विचारली तर एक लेख सांगल गड्या माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई जिवंत आहे आई 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 म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक एक आणि मज होई शोककारी हे आई इंदू आई तुझ्याबद्दल बोलतोय काय आम्ही लहान होतो ना तर लहानपणी आपल्याला कष्टाच्या स्वभाकरीमध्ये कसं जगावं हे तू आम्हाला शिकवलं ए आई तुझ्या इतकं नाही ग मोठं कोणी आज ही लेख तुझं वर्णन करायला जाईल असं म्हटलं जातं एका लेकीच्या जीवनामध्ये माहेर तिथपर्यंत आहे जोपर्यंत तिच्या जीवनामध्ये तिची माय ए आई अगं माहेरला यायची का मी भाऊबीजाच्या सणाला रक्षाबंधनाच्या सणाला माहेरला यायची माझ्या दाद्यानं किती चांगली साडी घेतली ना पण त्या साडीवर डाऊट घेणारी माझी आईच होती माझ्या सासरी सगळं काही असताना माझ्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकून देणारी सुद्धा माझी मायच होती माय 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 या जगतामध्ये माई इतकं नाही रे कोणी मोठं म्हणून वर्णन आहे किती गोड आहे माय जग से हारा हूं मैं माही तुझसे हारा नहीं माही तेरी चुनरिया माया मंदिर हालले लागे कळस दिसाया माया मंदिर हालले लागे कळस दिसाया आज गाया पक्षीनी जाई पिला ना भेटाया तीन बादल गरट धिला पिला ना विसावा तीन बादल गरट धिला पिला ना विसावा माया मंदिर हालले लागे कळस दिसाया आज गाया पक्षीनी जाई तिला ना भेटाय गाया पक्षीनी जाई तिला ना भेटाय आज घाया पक्षीनी जाई तिला ना भेटाय आज घाया पक्षीनी जाई तिला
लहानपणातून तू इतकी मोठी आहेस ना ग, इतकी मोठी आहेस ना माई, नाही ग तुझ्या इतके मोठं कोणी, फारशी काही मोठी आहेस तू. ए आई, म्हणून बोलतोय का तुझ्याबद्दल. आपल्या लेकरांकरता जी काबाड कष्ट करते तिचं नाव आहे माया. मंदिर हलले लागे कळस दिसाया, माया मंदिर हलले लागे कळस दिसाया. आज गाया आई, तू इतकी मोठीस ना ग, तुझं वर्णन करायला गेलं. तू इतकी मोठीस, इतकी गोड आहे, तुझ्या इतकं मोठं कोणी नाही. आम्ही माहेरला यायचे, माझी अनिताताई माहेरला आली ना, तिला आवाजावं घालणारी माझी माय होती. उशिरापर्यंत झोपलं तरी झोपू द्या तिला म्हणणारी माझी माय होती. फारसं काही वळण आहे बा, म्हणून बोलावं तिच्याबद्दल, सांगावं तिच्याबद्दल. म्हणून सांगून जाईल, आई किती मोठी आहेस, तुझ्या इतकं सुंदर जगात कोणी नाही. एका हिंदी कविकारानं सांगितलं, तू कितनी प्यारी है, तू कितनी बोली है, प्यारी प्यारी है. हो माँ, हो माँ, हो माँ, प्यारी माँ. आणखी हाडाचे तू काढ करोनी, हाडाचे तू काढ करोनी, केले रक्ताचे पाणी. तुझ्यासारखे कष्ट आई केले नाही कोणी. चिमुकल्या माझी ही आई, चिमुकल्या माझी कुछ कुछ मुझे कोई अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार भेटणार नाही. आणखी किती मोठी माय, किती मोठी माय. या जगतामध्ये तिचे इतकं मोठं नाही, या जगतामध्ये तिच्या इतकं मोठं नाही कोणी. हे आई, शाळेतून घरी यायचो 5 मिनिटं उशीर व्हायचा आम्हाला, 5 मिनिटं उशीर व्हायचा आणि त्या 5 मिनिटामध्ये अख्ख्या गावात पाहत फिरायची का तुम्हाला. माझी अनिताताई, माझे गोरख दादा सांगून जातील ना, शाळेतून घरी यायला 5 मिनिटं उशीर व्हायचा, पण त्या 5 मिनिटामध्ये इतकी व्याकुळ व्हायची ना, इतकी व्याकुळ व्हायची तू आई, अख्ख्या गावात पाहत फिरायची का तुम्हाला. वर्णन नाही का तुझ्याबद्दल आई, सांगून जाईल, बोलून जाईल तुझ्याबद्दल. शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्लगल्ली पाहत फिरशीस मला तू गाई, गल्लगल्ली पाहत फिरशीस मला तू गाई, गल्लगल्ली पाहत फिरशीस मला तू गाई. तुझ्या या मायेची, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही,
जिचं वर्णन करायला गेलो तर तुम्ही सगळे रडता. आई इतकी मोठी आहे, तुम्हाला माहिती आहे माय, तिच्याबद्दल जर बोलायला गेलं ना हे जग कमी पडेल, जग कमी पडेल. महाराज, विराज महाराज, आईला आकाशाची उपमा द्यावी, पण आकाश सुद्धा कमी पडतं आपल्या आईसमोर. का कमी पडतं महाराज? आकाश अथांग आहे, त्याचं मोजमाप करता येत नाही. पण का उपमा देता येत नाही माझ्या मायेची त्याला? माहिती का तुम्हाला महाराज? आकाश कधीतरी रंग बदलतं, कधी ढवळं होतं, कधी निळं होतं, तर कधी काळं होऊन जातं आकाश. पण उभ्या आयुष्यभरामध्ये माझ्या आईनं कधीच रंग बदलला नाही. आईला आकाशाची उपमा देता येत नाही. आकाशाला आईला समुद्राची सुद्धा उपमा देता येत नाही. समुद्र अथांग आहे, ज्याचं मोजमाप करता येत नाही, सागर आहे, तरी नाही देता येत उपमा आईला समुद्राची. का देता येत नाही माहिती? ज्या आईनं उभ्या आयुष्यभरामध्ये आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही, आणि समुद्राचं पाणी चवीसाठी खारं आहे, नाही देता येत उपमा आईला कशाचीच. अथांग आहे, जिचं प्रेम अवर्णनीय आहे, अशी माय. इंदुआईबद्दल काय बोलायचं? या कुटुंबातूनच गेली असं नाही, या मागच्या सगळ्यांना विचारा, या सगळ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येईल. दिंडीत चालताना हरिनामाच्या गजरात ती माय आनंदानं उड्या टाकत चालायची. या आईनं कमवलं, पारमार्थाचं धन कमवलं. आजी सगळी कीर्तनातली माणसं सांगून जातील की माझ्या आईनं माणसं तर कमवलीच कमवली, पण जीवनामध्ये जे कमवायचं होतं ना ते धन सुद्धा सोबत नेलं. सोबत नेलं ना? नेलं. काय नाही महाराज, माणसानं हे कमवावं. आज मी आई सांगतोय ना, या मंडपातला एक सुद्धा असं नाही की तिच्या डोळ्यात पाणी नाही. आई मोठीच आहे. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या जीवनामध्ये सुद्धा इतकाच त्रास झाला बाबा. तुम्हाला माहिती, जसे निवृत्ती दादाला, सोपान दादाला, मुक्ताईला माझी विठ्ठलपंत रुक्मिणी माता सोडून चालली होती. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता सोडून चालली होती. देहत्यागाची शिक्षा सुनावली होती. जा, देहत्यागाची शिक्षा तुम्हाला सांगतोय. तुमच्या पोरांना जर सुखी ठेवायचे ना तर जावं लागेल. विठ्ठलपंत रुक्मिणी माता पूर्ण कोटीर आले, पत्र लिहिलं ज्ञानोबारायला, निवृत्ती दादाला, सोपान दादाला पत्र लिहिलं. निवृत्ती दादाच्या उशाखाली ठेवलं. निघाली माय. 4 पावलं पुढे जायची, परत माग माग पळत यायची. मुक्ता होती ना 7 वर्षाची, त्या मुक्ताचा गोड मुका घ्यायची, परत पुढे जायची. रडू यायचं त्या माईला. 7 वर्षाची, कसं सोडू तिला? रडायची ती माय. किती त्रास झाला असेल माझ्या ज्ञानोबारायला. आज म्हणतो आम्ही सगळ्या जगाला अवघाचे संसार सुखाचा करील, पण बोलून जाईल माझ्या ज्ञानोबारायांनी माझ्या शर्टाला. आज सुद्धा माझ्या शर्टाला बटन आहे ना ज्ञानोबारायच्या विचाराचा आहे. लय दिलंय गड्या ज्ञानोबारायांनी आपल्याला, जेवढं आजपर्यंत कोणी केलं नाही. ह्याच लोकांनी त्यांच्या जुळीमध्ये शेण टाकले. 30 लोक आज ज्ञानोबारायची पूजा करून आयुष्य जगतात. फार काय दिला. बांधल्या पिंडीचा सुटला शाळा, तशी अवस्था त्या घरामध्ये झाली होती. एखाद्या माईच्या लेकरा तर फारसं काही दुःख असतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सुद्धा तेच सहन केलं. म्हणून या जगतामध्ये आईचं वर्णन मोठंच आहे. आई मोठीच आहे. ज्या आईबद्दल जर शब्द बोलायला गेलं ना शब्द कमी आहेत. म्हणून आई तुझ्या इतकं बोलायला जर गेलं तर तू मोठीच आहे. तुझ्याबद्दल सांगून जाईल आई, ए आई तू इतकी मोठी आहेस, इतकी मोठी आहेस, की या जगतामध्ये तुझं वर्णन जर करायला गेलो तर शब्द कमी आहेत. म्हणून जो बोलून जाईल आई तुझ्याबद्दल, ज्या लेकराच्या हिता करता जी माय रात्रंदिवस प्रयत्न करते, तिचं नाव आहे माय. याचंच उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात.